टीईटी पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपी विजेंद्र कुमार बालेश्वर शहा अटकेत, तर पाटणामध्ये भिवंडी पोलिसांची थरारक कारवाई। महिनाभराच्या प्रयत्नानंतर मुख्य आरोपी पोलिसांच्या जाळ्यात। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर केंद्र आणि सीजेपीतील चर्चा अडली। आज पुन्हा तिसऱ्या राऊंडची चर्चा होणार। जंतर मंतरवर सीजेपीचं आंदोलन कायम, पोलिसांचा कडक पहारा, तर गर्दी हटता हटेना। धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर सीजेपी ठाम। सरकारसोबत कुठलीही डील नाही, आरोपांवर सोनम वांगचुक यांचं स्पष्टीकरण। टीका करणाऱ्यांना लाज बाळगण्याचं आवाहन। पंतप्रधान नरेंद्र मोदी 24 तासाच्या आत दुसऱ्यांदा इंस्टाग्रामवर पहिल्या व्हिडिओवर सूचना देणाऱ्यांचे आभार। नवी पिढी प्रश्न विचारते, त्यांच्याशी संवाद गरजेचा। दिल्लीतल्या कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला। नीटची परीक्षा घेणाऱ्या एनटीएनं 47 अधिकाऱ्यांची सेवा संपवली। आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय। धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यास सरकार तुर्तास तयार नाही। शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत सरकार आज निर्णय घेणार। केंद्र सरकारच्या बैठकीनंतर सीजेपीचा दावा। नवी दिल्लीमधील 18 मेट्रो स्थानकं आजही बंद, तर विकेंडला आंदोलकांची गर्दी वाढण्याची सरकारला भीती। नाशिक जिल्ह्यात धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस कायम। 12 धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना। महाराष्ट्रातून पाऊस काढता पाय घेण्याची शक्यता। हवामान विभागाच्या वतीनं 4 आठवड्याचा अंदाज जाहीर। राजस्थान, गुजरातमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज। विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीमध्ये वैष्णवांची मांदियाळी। विठ्ठल नामाच्या गजरात दुमदुमली पंढरी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विठुरायाची सपत्नीक पूजा। धाराशिवच्या माने दाम्पत्याला महापूजेचा मान। मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसोबत धरला ठेका। बळीराजाला सुखी समाधानी ठेव। महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस पडू दे। मुख्यमंत्र्यांचं विठ्ठलाच्या चरणी साकडं। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल $100 वर। शेअर मार्केटमध्ये हाहाकार, तर पेट्रोल डिझेलचे भाव पुन्हा वाढण्याची भीती।